हॅलो फ्रेंड्स, आपण एसएससीचा दहावीमधील आपण पार्ट 1 बीजगणित ह्याच्यामधला आपण पहिला पार्ट या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे अल्जेब्रा मधला पहिला धडा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता ह्या दहावीच्या या कोरोनामुळं काय झालेलं आहे की काही सिलेबस या ठिकाणी रिड्यूस झालेला आहे, काही सिलेबस या ठिकाणचा काही पॉईंट निग्लेक्ट झालेला आहे. तो पॉईंट मी तुम्हाला सविस्तर पुढच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे, पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत दहावीच्या या चॅप्टरचं. दहावीला आपण शिकत असताना किंवा दहावीला गेल्यानंतर पहिला चॅप्टर जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण बघायला गेलं तर आपण 9th स्टँडर्डला शिकलेला आहे. हा 9वीलाच आपण शिकलेला आहे, परंतु 9वीकडे आपण दुर्लक्ष केलं असेल किंवा 9वीकडे आपण तेवढं काळजीपूर्वक पाहिलं नसेल तर हा जो प्रॉब्लेम आहे किंवा हा जो चॅप्टर आहे समजायला थोडंसं आपल्याला अवघड जाईल. परंतु मी सांगायला आहे या ठिकाणी, त्यामुळं तुम्हाला बघण्याची किंवा टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. सर्वप्रथम आपण काय करूया, ह्याला आपण सगळ्यात सोप्या मेथडने शिकण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये नेमकं चॅप्टरमध्ये काय काय दिलेलं आहे, कारण आपण जोपर्यंत त्या चॅप्टरमध्ये काय दिले हे माहीत करू शकत नाही किंवा माहीत नाही तोपर्यंत आपण त्या चॅप्टरबद्दल काही विचार करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीला जिंकण्यासाठी किंवा त्याला आपण परिपक्व समजून घेण्यासाठी त्या गोष्टीमध्ये काय दिलेलं आहे, काय माहिती आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी जवळ चॅप्टरचं नाव लिहिलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणलं की सगळ्यात अगोदर लिनियर इक्वेशन म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर आपल्याला त्याचं उत्तर सांगत असताना असं सांगावं लागेल की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे असं एक इक्वेशन असलं पाहिजे, असं एक रेषीय समीकरण आहे की त्याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे व्हेरिएबल म्हणजे चल वापरलेले आहेत आणि या दोन चलांचा जो पॉवर आहे म्हणजे कोटी आहे ती एक आणि एकच असली पाहिजे. त्याची डेफिनेशन आपण पाहूया पुढे. तर त्याच्यामध्ये जे पॉईंट्स आपल्याला शिकायचा आहे, सिलेबस जो शिकायचा या चॅप्टरमध्ये शिकण्यासाठी आपल्याला जे युनिट दिलेले आहेत जे आपण शिकायचे ते काय काय शिकायचंय. तर पहिल्यांदा आपण शिकणार आहोत रूल्स ऑफ सॉल्व लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जे मेथड्स आहेत त्या कोणत्या मेथड्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिली मेथड आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. म्हणजे एक सामायिक समीकरणे सॉल्व्ह करण्यासाठी कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याला आपण सायमल्टेनियसली इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन आपण असं त्याला म्हणलेलं आहे. दुसरी मेथड आहे ती म्हणजे ग्राफिकल मेथड. दुसरी कोणती मेथड आहे, ग्राफिकल मेथड म्हणजे आलेखचा वापर करून सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे व्हेरिएबल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, तर व्हेरिएबलची किंमत या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या परीक्षा म्हणजे विचारले जातात सर, ते तिसरा आणि हा पहिला आणि तिसरा जास्त करून विचारला जातो. दुसरा जो आहे तो किंचित कधीतरी एखाद्या वेळेस ग्राफिकली मेथड विचारली जाते, कारण ग्राफिकली मेथड मध्ये ग्राफ काढावा लागतो आणि ग्राफ म्हणजे आलेख तुम्हाला या ठिकाणी उपयोगात करावा लागतो. त्यामुळं ते 90% कधी कधी हा विचारत नाहीत, परंतु पहिला आणि दुसरा हा आपल्याला 99% कधी हमेशा परीक्षेला विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट जो शिकायचा आहे तो म्हणजे इक्वेशन रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे वर्ग समीकरण चुकून बोललो, जे आपल्याला जे लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरण दिलेले आहे तर त्यांचे जोडी तयार करण्याचे रूप त्यांना आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तर कन्व्हर्सेशन कशा प्रकारे करायचं आहे, त्याला रिड्यूस म्हणजे तयार कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे तो आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी थोडंसं ऍप्लिकेशन्स पण आपल्याला शिकायचं आहे. या चॅप्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर पॉईंट जर बघायचा म्हणला तर हा ऍप्लिकेशनच आपल्याला बघायला मिळेल, शिकायला मिळेल. ऍप्लिकेशन म्हणजे काय हो सर, याला कशा प्रकारे सॉल्व्ह करतात. ज्यावेळेस आपण हा पॉईंट स्टार्ट करूया त्यावेळेस त्याच्यावर डीपवर बोलूया. आता बोलत तुमच्या दिमागात राहणार नाही किंवा ते तुमच्या माइंडमध्ये ते बसणार नाही. तर आपण पाहत असताना व्हॉट इज मीन बाय द लिनियर इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणू, तर लिनियर इक्वेशन म्हणण्यासाठी मला काय करावं लागेल, अ इक्वेशन कॅन बी यूज. काय म्हणलं मी, अ इक्वेशन कॅन बी यूज टू डिफरंट व्हेरिएबल्स. काय म्हणलं मी, इन इक्वेशन कॅन बी यूज इन अ डिफरंट व्हेरिएबल अँड देअर पॉवर इज ओनली वन. काय, पुन्हा एकदा लक्ष द्या. इक्वेशन बघा, डेफिनेशन काय आहे, ही जी आहे ती मी स्वतः तयार केलेली आहे. पुस्तकी भाषेचा या ठिकाणी वापर नाहीये, कारण पुस्तकी भाषेमध्ये खूप अवढवे बोललेलं असतं, त्याच्याबद्दल लिनियर इक्वेशन आपल्याला कळत नाही. त्याच्यावर मी शॉर्ट करून तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करतोय. अ इक्वेशन कॅन बी यूज टू डिफरंट व्हेरिएबल अँड देअर पॉवर इज ओनली वन. इट इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. किती छान आहे डेफिनेशन.
आणि जे आपण चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, बघणार आहोत, ते पाहत असताना आपल्याला काय करायचं, ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स या 3 मेथड आपण शिकल्या. या 3 मेथडमध्ये नेमकं करायचंय काय, तर यार नेमकं आम्हाला जे व्हेरिएबल्स आपण जे बोलतोय, जे चल आपल्याला जे माहिती आहेत, या चलांच्या आम्हाला किमती काढायच्या आहेत, पाहायच्या आहेत. मग लिनियर इक्वेशनचा फॉर्म काय असतो हो सर? लिनियर इक्वेशनचा फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म काय आहे? लिनियर इक्वेशन आपण कशाला म्हणूया, कशाला बोलूया? तर बोलत असताना, पाहत असताना सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिनियर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म लिहित असताना आपल्याला असं मिळेल की बाबा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मी याला म्हणेल लिनियर इक्वेशन. सर हे लिनियर इक्वेशन आहे, तर आम्हाला हे सांगा की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे म्हणलो. बघा बरं, तर x आणि y हे 2 व्हेरिएबल्स आहेत माझ्याकडं. आजच्या घडीपर्यंत मी शिकलो y हे फंक्शन आहे, x हे व्हेरिएबल आहे. परंतु आज मी शिकणार आहे x आणि y हे दोन्ही सुद्धा व्हेरिएबल माझ्याकडे असतील. मग ax प्लस by प्लस c हे कॉन्स्टंट आहे. दोनच व्हेरिएबल वापरलेत, x आणि y. यांचा पॉवर बघा बरं, फक्त आणि फक्त एकच पॉवर आहे. जर समजा यांचा पॉवर 1 पेक्षा जर मोठा असला असता तर याचा अर्थ हे इक्वेशन असलं असतं का लिनियर इक्वेशनचं? नाही, हे इक्वेशन नसलं असतं. तर कशा प्रकारे आपण यांना सॉल्व्ह करणार आहोत, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला शिकायचंय, तर शिकत असताना सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे एक या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये त्यांना सांगितले बाबा लिनियर इक्वेशन आहेत की नाहीत तुम्ही ओळखा, आणि असतील तर आहे म्हणा, नसतील तर नाही म्हणा. तर टेबलवरून आपल्याला कळेल की लिनियर इक्वेशनचा फॉर्म कशा प्रकारे असतो, कशा प्रकारे नाही. चला तर तो टेबल आपण या ठिकाणी पाहूया. चला तर मी जसं की तुम्हाला म्हणलं की आपल्याला पहिला या ठिकाणी टेबल दिलेला आहे आणि तो टेबल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे, पाहायचा आहे, किंवा इक्वेशन्स दिलेले आहे त्याच्यावर आम्हाला सांगायचे की बाबा ते लिनियर इक्वेशन आहे का, लिनियर इक्वेशन आहे का नाही मला सांगायचंय. सर्वप्रथम मला तो प्रॉब्लेम दिलाय 4x प्लस 3n इज इक्वल टू 12 दिलेला आहे. आता मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की बाबा लिनियर इक्वेशनचा फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c हे स्टँडर्ड फॉर्म आहे माझ्याकडे. स्टँडर्ड फॉर्म माझ्याकडे दिलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c, किंवा याला असं बी दिलं जातं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता हा c जो आहे इकडे जर मायनस झाला तर काय, मायनस c काय प्लस c काय, c cच राहणार आहे, कॉन्स्टंट कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर आहे. परंतु आता मी जर फक्त या माझ्या स्ट्रक्चर बद्दल विचार करायचा ठरवला, दिलेल्या प्रॉब्लेम बद्दल विचार करायचा प्रयत्न केला, तर 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 मला दिलेला आहे. मग मी बघितलं माझ्याकडे m आणि n हे 2 व्हेरिएबल्स मला त्यांना दिलेले आहे, यांचा पॉवर 1 आणि 1च आहे, म्हणून हे काय आहे माझं, तर हे लिनियर इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन आहे. पुढचा पॉईंट बघत असताना, पुढचा इक्वेशन बघत असताना 3x² मायनस 7y इज इक्वल टू 13. x चा वर्ग दिसतोय, x आणि y हे 2 डिफरंट व्हेरिएबल दिलेत, परंतु यांची कोटी म्हणजे यांचा पॉवर 1 आणि 1 असला पाहिजे. इथे किती आहे, x चा पॉवर 2 आहे, म्हणजे याचा अर्थ हे वर्ग समीकरण हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आहे का, नाही. त्याच्यानंतर वर्गमुळात 2x मायनस वर्गमुळात 5y इज इक्वल टू 16. रूट ऑफ 2x मायनस रूट ऑफ 5y इज इक्वल टू 16 मला त्यांना दिलेला आहे. मग मी काय विचार करणार, x आणि y 2 व्हेरिएबल दिलेत, हे सोबत कोइफिशियंट जे दिलेले आहे त्याच्यावर मला काही गरज नाही, त्याचं मला काही लेणं देणं नाहीये. 2 व्हेरिएबल्स मला दिलेले आहेत आणि दोन्ही व्हेरिएबलचा पॉवर 1 आणि 1च आहे, म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा माझ्याकडे काय आहे, तर हे माझ्याकडे लिनियर इक्वेशन आहे. त्याच्यानंतर पुढे चाललोय, ox प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. मग पाहत असताना ox 0 इंटू x दॅट इज 0, म्हणजे हे 0 झालेलं आहे, प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता पाहत असताना माझ्याकडे फक्त एकच व्हेरिएबल दिसायला लागलाय, दुसरा व्हेरिएबल आहे का हो इथं, नाही. आपण काय सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी माझ्याकडे 2 व्हेरिएबलचा उपयोग असला पाहिजे, आणि त्या 2 व्हेरिएबलचा उपयोग असल्यामुळं आपण यांचं पॉवर पण सेम आहे, एकच आहे, परंतु इथे 0 असल्यामुळं माझ्याकडे हे लिनियर इक्वेशन माझ्याकडे नसणार आहे. पुढे चाललोय, पुढे जाताना 0.3x प्लस 0y हे सुद्धा 0y आहे, म्हणजे y निग्लेक्ट व्हायला लागले, म्हणजे हे सुद्धा काय आपल्याकडं लिनियर इक्वेशन नाही. या ठिकाणी बघत असताना एक एक तुम्हाला दिसेल, परंतु ज्यावेळेस यांना तुम्ही तिरपा गुणाकार करशाल, याला तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह करशाल त्यावेळेस बघा 4 डिवाइड बाय x प्लस 5 डिवाइड बाय y इज इक्वल टू समथिंग काहीतरी दिलं होतं, म्हणजे 4 दिले, क्रॉस मल्टिप्लाय केला त्यावेळेस 4x प्लस 4y प्लस 5x
डिवायडेड बाय या दोघांचा गुणाकार x इंटू वाय इज इक्वल टू मला काय मिळेल 4 मिळेल. काय केलं या y न या 4 ला गुणलं 4 इंटू वाय झालं प्लसला प्लस x ने या 5 ला गुणलं 5x झालं दोघांचा गुणाकार झाला. परंतु हे माझ्या लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये बसना गेले. 2 व्हेरिएबल आहे तो इथं पण 2 व्हेरिएबल आहे पण यांचा पॉवर एकाने किती झालेला आहे 2 झालेला आहे म्हणजे हे माझं लिनियर इक्वेशन नाही. आपल्या डेफिनेशन मध्ये बसलं नाही बसलं पाहिजे या ठिकाणी बसना गेले. काय म्हणते डेफिनेशन आपली की इन इक्वेशन कॅन बी यूज इन टू डिफरंट व्हेरिएबल. 2 डिफरंट व्हेरिएबल आहेत अँड देअर पॉवर इज ओनली 1. त्यांचा पॉवर एकच असला पाहिजे. ज्यावेळेस या दोघांचा खाली गुणाकार होतो त्यावेळेस पॉवर दोघांचा एकाने किती व्हायला लागलाय 2 व्हायला लागलाय. त्यामुळे हे आपल्या इक्वेशन मध्ये बसणार नाही. सेम तीच कंडिशन आहे इथं सुद्धा की बाबा या 4 सोबत x इंटू वाय आहे दोघांचा पॉवर 1 म्हणजे दोघांची बेरीज आपल्याला 2 होईल म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा बसणार नाही म्हणून हे सुद्धा आपलं लिनियर इक्वेशन नसणार आहे. हे जे आहेत लिनियर इक्वेशन आहे की नाही हे ओळखायचे आपल्या मेथड्स आहेत. तर तुम्हाला कळलं असेल की लिनियर इक्वेशन कशावरून ओळखतो आपण की लिनियर इक्वेशन आहे म्हणून कशावरून कळलं की ज्या ठिकाणी ज्या इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त 2 व्हेरिएबल्स वेगळे वेगळे विचारले असतील आणि त्यांचा पॉवर फक्त आणि फक्त 1 असेल तर तसल्या प्रकारच्या फंक्शन्सला तसल्या प्रकारच्या इक्वेशन्सला आपण फक्त लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स असं म्हणतो. तर तुम्ही वहीमध्ये काय करायचं आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे सर्वप्रथम या चॅप्टरचं नाव लिहायचं आहे पॉईंट लिहायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर जे काय आपण पॉईंट स्टार्टिंगला बघितले लिनियर इक्वेशनची डेफिनेशन लिहिलेली आहे आपण त्याच्यानंतर हा छोटासा टेबल या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तो टेबल पण लिहायचा आहे. पुढच्या सेटमध्ये आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा पुढच्या पिरियडमध्ये आपण सायमल्टेनियसली इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करतात कशा प्रकारे सॉल्व्ह करतात ते आपण पाहणार आहोत.